झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी सलग तिसऱ्यांदा हॅट्रिक केलेले आहे. आपण त्यांच्या सध्या निवासस्थानी आहोत. आपण पाहू शकतो की कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या वर्षा निवासस्थानापासून सकाळपासून रांग लावून थांबले होते. आता काही शुभेच्छा त्यांना देत आहे. काही टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर आपण पाहतोय की तुम्ही ज्याप्रमाणे बोलला त्याप्रमाणे हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. कसा प्रतिसाद मिळतो नागरिकांचा खूप प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आणि यांच्या प्रतिसादामुळेच आज मला 91,833 मतं जी पडलेली आहेत ती या लोकांच्या प्रतिसादामुळे मिळालेत. लोक स्वतः उतरून मतदान केलेलं आहे. म्हणजे इथे एवढी दहशत असताना सुद्धा लोकांनी ती दहशत न जुनामता आज इथे मतदान केलं आणि आज बघितलं तिसरा चौथा दिवस आहे तरी लोकांच्या लाईन लागलेल्या आहेत भेटीसाठी. आताच मी आज काम पण सुरू केलं महानगरपालिकेत जाऊन आणि कामाला पण आज सुरुवात केलेली आहे. ताई, खरं तर आम्ही पाहतोय की जसं आपण विजयाचे जो शिखर गाठला त्यानंतर आपण प्रत्येक जनतेला 1 to 1 संवाद साधताय, भेटताय, कसं वाटते का? आनंद वाटत आहे आणि जी उर्वरित कामं करण्याची जी ऊर्जा आहे ती मला या जनतेकडनं मिळत आहे आणि ती ऊर्जा घेऊनच मी पुढची कामं आणि पाऊलवाट मी सुरुवात करत आहे. मग वीज प्रकल्प असेल, सोलर प्रकल्प असेल, असे वेगवेगळे प्रकल्प आणण्याचं धारिष्ट्य आज मी नव्या मुंबईमध्ये करत आहे. खरं तर आपण पाहतो की निकाल लागून एक आठवडा देखील झाला नाही आहे. मात्र तरी देखील आपण आज पहिल्यांदा आयुक्तांची भेट दिलेली आहे. काय भेटीमागची कारणं काय आणि चर्चा काय झाली? भेटीमागचं कारण आणि चर्चा हेच आहे की येणारी महानगरपालिका निवडणूक आणि होणारी कामं ही लवकरात लवकर झाली पाहिजे. हॉस्पिटल आहे, मेडिकल कॉलेज आहे, महाराष्ट्र भवन आहे, जी कामं थांबलेली आहे ती कामं पूर्णतः न्यायला पाहिजेत. लोकांना दिलासा दिला पाहिजे. वॉटर मीटर गटर बोलून चालणार नाही. तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर गावठांचे प्रश्न आहेत, बिल्डिंगचे प्रश्न आहेत, प्रकल्पग्रस्तांचे आहेत, त्याच्यानंतर रिडेव्हलपमेंट आहे, सगळे सुटले पाहिजेत आणि त्यासाठी मी पहिल्याच आठवड्यापासून ही सुरुवात केलेली आहे. खरं तर आपण विजयाचा जो शिखर तिसऱ्यांदा गाठलेला आहे. मात्र आपले जे विरोधक होते महाविकास आघाडीचे त्यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी सुरू आहे की विजय हा आमचाच आहे, तांत्रिकदृष्ट्या. त्यांना काय उत्तर द्या? मी बघा एकही विजयाचा बॅनर मी लावलेला नाही, मी रॅलीही काढलेली नाही. कारण माणसांनी ज्यावेळी जनता तुम्हाला निवडून देते तुम्ही किती जमिनीवर चालता आणि किती हवेत चालता त्या आल्या दिवसापासून पडल्यापासून बॅनर लावतात. आम्हीच आमदार, लोकांच्या मनातला आमदार. तर तुम्ही निवडून का आले नाहीत? 2 महिन्यामध्ये कोण आमदार होत नाही. मतदान जे जात आहे त्यात बरंचसं बोगस आहे, बरंचसं दादागिरीवर झालेलं मतदान आहे, बरेच लोक मेलेले आहेत त्यांचं मतदान झालेलं आहे. तुम्हाला जर जनतेने निवडून दिलं असतं तर तुम्ही ते काय केलं असतं हे जनता जाणून होती आणि म्हणूनच जमिनीवर चालणाऱ्या आमदारालाच आज जनतेने ते निवडून दिलेलं आहे. काही ठिकाणी आम्ही पाहतोय की मंदा म्हात्रे या पुन्हा एकदा मंत्रिमंडळात यावं असं देखील लोकांच्या चर्चा आहेत आणि असे काही बॅनर देखील लागू लागले आहेत. तर काय मत मंदा म्हात्रे मंत्रिमंडळात देखील? भारतीय जनता पार्टी एक शिस्तीचा पक्ष आहे. मी आता तिसऱ्यांदा निवडणूक लढलेली आहे पण मी आजपर्यंत तिकीट पण मागायला गेली नाही. पक्षाने तिकीट दिलेलं आहे. काही लोकांनी अंबानी अदानीकडनं कुठून फोन केले तिकिटासाठी पण मी 10 दिवस लोकांमध्ये काम करत होते. भारतीय जनता पार्टीने विश्वास ठेवून मला तिकीट दिलेलं आहे. तिसऱ्यांदा लोकांनी असं वातावरण तयार केलं की मी निवडूनच येणार नाही, मी सी कॅटेगरीमध्ये आहे असं वातावरण केलं आणि मी निवडून आली. ते पक्षालाही एक आनंद झालेला आहे आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. धन्यवाद. आपण पाहू शकतो की पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे अशी जी प्रतिक्रिया आहे ती विद्यमान आमदार हॅट्रिक ज्यांनी केलेली आहे मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन राजेंद्र सह मी रवी खरात, TV9 मराठी, बेलापूर, नवी मुंबई. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.